नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 28 मधून शिवसेनेकडून उमेदवार असणाऱ्या देवकी शिंदे यांनी सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन घेत प्रचाराचा नारळ वाढवलाय। त्यांच्याशी संवाद साधला आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री यांनी। वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नवीन वर्षानिमित्तानं जनतेला शुभेच्छा दिल्यात। नवीन वर्ष जनतेला सुखी, समाधानी, समृद्धीचं जावो असं वडेट्टीवार म्हणतायत। नवीन वर्ष महाराष्ट्रातील तमाम जनतेला सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावो, शेतकऱ्याच्या जीवनात आनंद येवो, बेरोजगाराच्या हाताला काम मिळो आणि भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र होण्यासाठी या सरकारला सद्बुद्धी मिळो, एवढीच अपेक्षा या नवीन वर्षाच्या निमित्तानं सरकारकडून आहे। आणि जनतेला सुद्धा माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत की आपण सुद्धा महाराष्ट्राला एक स्वच्छ आणि सुंदर महाराष्ट्र करण्यासाठी आपला पुढील येणारे ज्या काही लोकशाहीचा उत्सव आहे त्यामध्ये भरभरून आपण प्रतिसाद द्या। बातमी नवी मुंबईची। नवी मुंबईमध्ये भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर येतोय। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपात नाराजी नाट्य आहे। घराणेशाही करत फक्त घरातच उमेदवारी दिली, निष्ठावंतांना अंधारात ठेवलं, डावललं असा आरोप केला जातोय। आपल्यासोबत सुहासिनी नायडू आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घ्या। ताई, नेमकी काय तुमची नाराजी आहे, कशावर तुमची खंत आहे? आज तुम्ही बघत असाल की गेल्या 10-11 वर्षापासून आम्ही भारतीय जनता पार्टीसाठी प्रामाणिक काम करत आहोत आणि किती निवडणुका आले गेले, आमची महानगरपालिकाची निवडणुका अजून आलेले नव्हते, पण 2 वेळा खासदारकी येऊन गेली, 2 वेळा आमदारकी येऊन गेली। प्रामाणिकपणे एकनिष्ठ आम्ही भारतीय जनता पार्टीसाठी काम केलं। इतकं वर्ष काम केल्यानंतर आज जेव्हा आमच्या बोलतात ना परीक्षा आली आणि तिथे आमची हॉल तिकीट नाकारली गेली, अशी परिस्थिती झाली। आणि त्यामध्ये कारणं काय दिल्या जातात, कुठेतरी जातीवाद आणि दुसरं घराणेशाही। तुम्ही मला लास्टपर्यंत अंधारात ठेवलं गेलं की हा बाबा तुमचं हे सर्वे चांगलं आहे, पॉझिटिव्ह आहे, सर्वे चांगलं आहे, पॉझिटिव्ह आहे, आणि असल्या लोकांना संधी दिली गेली जे ऑलरेडी लास्ट टाइम निवडणुकाला उभे होते, त्यांची डिपॉझिट जप्त झालेली, आणि म्हणजे त्यांचे जिल्हाध्यक्षाचे भाऊ आणि त्यांची मुलगी लास्ट टाइम ते उभे होते आणि त्यांची डिपॉझिट जप्त झालेली, आणि त्यांचे सहकारी त्यामध्ये 3 तिकीटं त्यांनी आपल्या घरात घेण्यासाठी इतकं मोठं अट रचली आणि माझी बली कुठेतरी घेतलं गेलं। इतकं वर्ष जे मी काम केलेलं होतं, पक्षचं चिन्ह हा घर घर जे पोचवलं होतं, माझं कामं जे घर घर पोचवलं होतं, कुठेतरी माझ्याबरोबर अन्याय झालेला आहे। संपूर्ण या प्रकरणामुळे आता स्थानिक जे लेवलचे कार्यकर्ते होते ते नाराज झाले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पक्षाच्या मध्ये कुठेतरी ही एक उभी फूट पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता आगामी निवडणुकीमध्ये याचा काय परिणाम होतोय, किती परिणाम होतोय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमितसह मी आकांक्षी देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।